हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 7वी, विषय आहे जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 6, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ओके मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण घेत आहोत 6वं प्रकरण, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ओके मित्रांनो, त्याआधी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, व्हॉट इज मीन्स बाय फिजिकल क्वांटिटीज. मित्रांनो, फिजिकल क्वांटिटीज नथिंग बट जी आपण पाहू शकतो, टच करू शकतो, तिचा सेन्स करू शकतो, नाही का. म्हणजे टेम्परेचर आहे, टेक्स्चर आहे. आता इथे जर बघितलं, या ज्या विविध आकृत्या दिल्या आहेत त्या आपण नेमक्या कशा मोजणार ते जर आपल्याला बघायचं असेल तर बघा, पहिल्या फिगरमध्ये आपल्याला दिलेलं आहे ते आपण बघूया. हे जे आहेत ब्रिंजल. ओके, तुम्हाला असं आईने सांगितलं की वांगी जी आहेत ती घेऊन या. तर तुम्ही अर्थात जाणार बाजारात आणि आणणार अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो या पद्धतीने वांगी तुम्ही आणतात, नाही का. म्हणजेच तुम्ही ही वांगी जी आहेत ही मोजणार आहात, ही मेजर करणार आहात तर के जीमध्ये. ब्रिंजल्स आर वेटेड इन ग्राम्स और के जी, हे तुम्हाला कळालं आहे, नाही का. 1 किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये ब्रिंजल जी आहेत ती मोजली जातात. ओके मित्रांनो, दुसरी आकृती बघूया. दुसरी आकृती आपल्याला दिसते आहे द स्पूल ऑफ थ्रेड. द स्पूल ऑफ थ्रेड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दोऱ्यांचे रीळ. ओके, समजा हा एक आहे, हा एक आहे, असे 1, 2, 3 असे सुद्धा हे मिळतात. त्यामुळे आपण त्यांना मेजर करणार नंबर्समध्ये, नाही का. स्पूल्स ऑफ थ्रेड आर मेजर्ड इन नंबर, किंवा आपण डझनमध्ये सुद्धा त्यांना आपण मोजू शकतो. ओके, त्याचप्रमाणे समजा हा थ्रेड जो आहे, हा धागा जो आहे, याची आपल्याला लांबी मोजायची असेल तर ती अर्थात आपण मोजणार मीटरमध्ये. ओके, थ्रेड विच इज मेजर्ड इन मीटर्स. नेक्स्ट, इथे बघा ही आकृती जी आपल्याला दिलेली आहे, द लिफी व्हेजिटेबल्स, नाही का. द बंच ऑफ लिफी व्हेजिटेबल्स. हा एक याला मराठीत आपण म्हणूया जुडी, नाही का. भाजीपाल्याची ही जुडी आहे, ही सुद्धा आपल्या नंबर्समध्ये मिळते. 1, 2, 3, 3 जुड्या, 4 जुड्या या पद्धतीने, नाही का. म्हणजे आपण त्या नंबर्समध्ये मोजतो. किंवा द लिफी ऑफ व्हेजिटेबल्स आपल्याला याच्यामध्ये पण मिळतात, काय म्हणतात, किलोग्रॅम, ग्रॅममध्ये सुद्धा आपल्याला हे बंच जे आहेत किंवा ही लिफी व्हेजिटेबल जी आहे ती आपल्याला मिळत असते. सो व्हेजिटेबल्स आर मेजर इन ग्रॅम अँड किलोग्रॅम. सो हे आपल्याला कळालं असेल. आता पुढचं पिक्चर जे आहे ते आपण बघूया. जर हे पिक्चर बघितलं तर आपल्याला दिसतं ते, मला वाटतं ते मिल्क इन द ग्लास आहे. मिल्क किंवा वॉटर असेल, काही असू, समजा मिल्क असेल. ओके, तर हे कसं करणार. मिल्क मेजर्ड इन अ लिटर. आपण आज दूध आणायला जातो, अर्धा लिटर, 1 लिटर, पाव लिटर या पद्धतीने आपण ते मोजतो किंवा घेतो. म्हणजेच ते मोजलं जातं लिटरमध्ये. अर्धा लिटर, 1 लिटर, 2 लिटर या पद्धतीने. मिल्क मेजर्ड इन अ लिटर, हे आपल्याला कळालं. पुढची आकृती मित्रांनो बघूया. ती आहे एक रिंग आहे. ओके, रिंग दिसतो आपल्याला, रिंग दिसते, कदाचित सोन्याची असेल. ओके, सो प्युरिटी ऑफ गोल्ड इज मेजर्ड इन कॅरेट्स. जे याचं सोन्याची आपल्याला प्युरिटी मोजायची असेल, ते किती शुद्ध आहे, शुद्धता त्याची मोजायची असेल तर आपण ती कॅरेट्समध्ये मोजतो, नाही का. 22 कॅरेट्स, 24 कॅरेट्स यामध्ये ते मोजलं जातं. किंवा वजनाने सुद्धा आपण अंकी जी ती विकत घेत असतो, मग ती ग्रॅममध्ये असेल, 2 ग्रॅम, 2 ग्रॅम्स, 4 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम या पद्धतीने, अशा पद्धतीने आपण त्या मोजत असतो. पुढची आकृती मित्रांनो आपल्याला दिलेली आहे, बहुतेक ते कापड आहेत. ओके, क्लोथ्स आहेत ते, नाही का. क्लोथ्स इज मेजर्ड इन मीटर. ज्यावेळेस आपण कपडे घ्यायला जातो, म्हणजे शिवायचे असतील तर, सदरा असेल, पॅन्ट असेल, त्यासाठी आपण ते मीटरमध्ये मोजतो, नाही का. सो दिस आर्टिकल्स अँड मटेरियल्स आर मेजर्ड इन किलोग्राम, मीटर, लिटर, इन दिस टाईप. ओके मित्रांनो, पुढे बघूया. फिजिकल क्वांटिटी. In day-to-day life, we measure many things such as weight of fruits, vegetables, food grains, टेम्परेचर ऑफ बॉडी और सम लिक्विड्स. मित्रांनो, आपल्या डेच्या डे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर आपण आत्ताच बघितलं की वांगे आणायचे असतील तुम्हाला तर किलोग्रॅममध्ये मोजणार. फ्रूट्स असतील ते सुद्धा आपण किलोग्रॅम, ग्रॅममध्ये मोजतो, नाही का. टेम्परेचर ऑफ द बॉडी और सम लिक्विड्स, आपण जे आहेत आपल्या बॉडीचे टेम्परेचर, सपोज आपल्याला ताप आला असेल तर ताप जो आहे तो 101 फॅरेनहाइट असं आपल्याला डॉक्टर सांगतात की तुम्हाला 101 टेम्परेचर आहे, नाही का. म्हणजे आपलं टेम्परेचर शरीराचं मोजतं आहे आपल्याला. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला सांगता येईल काही लिक्विड असतील. तुम्ही बघा, समजा कोल्ड्रिंक्स घेतलं
तर ते तुम्ही नक्की बघतात ते थंड असेल तर घेतात, ते कोल्ड असलं पाहिजे. चहा घ्यायला गेलो तर तो गरम असला पाहिजे. पण टेम्परेचर जे आहे ही सुद्धा एक फिजिकल क्वांटिटी. ओके. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स, त्याची डेन्सिटी ऑफ व्हेरियस सबस्टन्स. आता डेन्सिटी बघा, तुम्ही कधी कदाचित पेट्रोल पंपवर गेला असाल तर तिथे बघा पेट्रोल डिझेलची डेन्सिटी जी ती लिहिलेली असते नाही का, ते सुद्धा एक प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे. ते डिझेल किंवा कोणतंही लिक्विड जे आहे त्याची डेन्सिटी जी ती आपल्याला मोजता येते. ओके. द स्पीड ऑफ व्हीकल्स नाही का, क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. या सर्व जे आहेत यांना आपण फिजिकल क्वांटिटीज असे म्हणतो. ओके मित्रांनो, बघूया पुढे बघूया. अ व्हॅल्यू अँड अ युनिट आर यूज टू एक्सप्रेस द मॅग्नेट्यूड ऑफ द फिजिकल क्वांटिटी. ओके मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की समजा तुम्हाला सांगितलं असेल आईने की 2 kg तुम्ही ब्रिंजल्स घेऊन या पद्धतीने सांगितलं समजा 2 kg. आता इथे जर लक्षात येईल तुमच्या 2 kg. ओके. आता या 2 kgमध्ये नेमकं काय आहे ते आपण बघूया. 2 kgमध्ये आपल्याला युनिट जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे, त्याचप्रमाणे व्हॅल्यूसुद्धा आपल्याला दिलेली आहे. आता व्हॅल्यू म्हणजे इथे असणार आहे 2 आणि युनिट असणार आहे kg. ओके. युनिट जे आहे ते असणार आहे kg आणि व्हॅल्यू असणार आहे 2. अशा याच्यामध्ये जी एखादी क्वांटिटी एक्सप्रेस होते ती जी आहे ती फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फक्त इथे काय केलं आपण 2 जी आहे ती व्हॅल्यू आहे आणि kg जी आहे ते काय आहे त्याचं युनिट आहे. पुढचं एक एक्झाम्पल दिलं मित्रांनो. स्वराली वॉक्स 2 किलोमीटर्स एव्हरी डे. स्वराली जी आहे ती 2 किलोमीटर रोज चालते आहे. इथे 2 किलोमीटर्स. ओके लिहूया 2 किलोमीटर्स. हिअर 2 इज द व्हॅल्यू अँड किलोमीटर इज द आपल्याला सांगता येईल युनिट. हे युनिट आहे नाही का, किलोमीटर युनिट आहे. 2 ती त्याची व्हॅल्यू आहे हे आपल्याला म्हणता येईल. तेच आपल्याला इथे सांगितलं आहे मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाचं ते आहेत स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. व्हॉट इज मीन्स बाय स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी, याच्यामधला फरक समजणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी याचा डिफरन्स बिटवीन तुम्हाला विचारला होतो, त्यामुळे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे याच्याकडे. बघूया मित्रांनो स्केलर क्वांटिटी. अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. म्हणजेच काय, एखादी क्वांटिटी फक्त मेजर करण्यासाठी त्याची मॅग्निट्यूडची गरज आहे, त्याला कोणत्याही प्रकारची डायरेक्शनची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूडने जी एक्सप्रेस होते ती म्हणजे स्केलर क्वांटिटी. ओके. आता इथे बघा मित्रांनो, आपण आताच उदाहरणं जी पाहिली ती सगळी स्केलर क्वांटिटीची उदाहरणं होती. यामध्ये अजून कोणकोणती असतील बघा. लेंथ आहे. ओके. ब्रीथ आहे, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाईम, वर्क, या सर्व जे आहे ते स्केलर क्वांटिटी. याचं कारण काय, तर या मोजण्यासाठी फक्त आपल्याला मॅग्निट्यूड जो आहे तो महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला एक आधी उदाहरण पाहिलं आपण, इथे बघा ते बघूया पुन्हा. स्वराली वॉक्स 2 किलोमीटर्स एव्हरी डे. स्वराली जी 2 किलोमीटर चालते, म्हणजे इथे फक्त आपल्याला कळतं आहे 2 किलोमीटर चालायचं आहे तिला फक्त, म्हणजे 2 km हे त्याचं झालं मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडमधलं हे झालं त्याचं व्हॅल्यू आणि किलोमीटर झालं त्याचं युनिट. मॅग्निट्यूड जे आहे या पद्धतीने व्यक्त होतं. इथे कोणत्याही प्रकारच्या दिशेची त्याला गरज नाही, डायरेक्शनची गरज नाही आहे. अशा या सर्व क्वांटिटी यांना आपण म्हणणार स्केलर क्वांटिटी. पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, स्केलर क्वांटिटी मीन्स क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडने स्पष्ट होणारी, एक्सप्रेस होणारी त्या सर्व स्केलर क्वांटिटी आहेत. बघा तुम्हाला सांगितलं की इथे लेंथ दिलेली आहे. समजा एखादी लेंथ 5 सेंटीमीटरची तुम्ही लेंथ काढा, तर तुम्ही सहज घेणार, कंपॉस घेणार, त्याच्यात स्केल काढणार, 5 सेंटीमीटरची रेषा जी ती काढून घेणार नाही का. ब्रीथ असेल, एरिया असेल, या पद्धतीने तुम्हाला दिशेची सांगण्याची आवश्यकता नाही. तिथे फक्त तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूड माहीत पडलं. मॅग्निट्यूड काय, 5 सेंटीमीटर काढून मोकळे झालात. अशा पद्धतीने या व्यक्त होतात, त्यांना आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. आता मित्रांनो आपण बघूया वेक्टर क्वांटिटी मीन्स व्हॉट. ओके. वेक्टर क्वांटिटी, द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. मॅग्निट्यूड तर हवाच, परंतु त्यासाठी डायरेक्शनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग अशा ज्या क्वांटिटी आहेत त्यांना आपण म्हणणार वेक्टर क्वांटिटी. मित्रांनो उदाहरण आपल्याला इथे दिले ते आपण बघूया, जरा काळजीपूर्वक ऐका. फर्स्ट वन इज डिस्प्लेसमेंट. ओके. अँड व्हेलॉसिटी आर द वेक्टर क्वांटिटीज. वाय दे आर ए वेक्टर क्वांटिटीज बघूया आपण. या वेक्टर क्वांटिटीज काय आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके. डिस्प्लेसमेंट, एक एक्झाम्पल पण इथे दिलं आहे. फॉर एक्झाम्पल, अ डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर्स टुवर्ड द नॉर्थ.
मित्रांनो आपल्याला उत्तरेकडे 20 किलोमीटर जायचं सांगितलं आहे. आता 20 किलोमीटर कुठे जायचं आहे? उत्तरेला जायला सांगितलं आहे. डिस्प्लेसमेंट आपल्याला तिकडे करायचं आहे, त्या बाजूने डिस्प्लेसमेंट होणार आहे, उत्तरेच्या बाजूने. समजा आपण दक्षिणेला गेलो तर योग्य ते डिस्प्लेसमेंट होणार नाही, योग्य ठिकाणी इसिप्तस्थळी आपण पोहोचणार नाहीत. त्यामुळे डिस्प्लेसमेंटसाठी डायरेक्शन महत्त्वाची ती आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे नॉर्थ साईड. त्यामुळे जिथे आहोत तिथून 20 किलोमीटर आपण नॉर्थला गेलो तर बरोबर आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. एक दुसरं मी उदाहरण देतो बघा मित्रांनो. सपोज कांदिवली टू विरार हे डिस्टन्स 30 किलोमीटर आहे, मला माहीत नाही, सपोज 30 किलोमीटर आहे आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला विरारला करायचं असेल. कांदिवली तुम्हाला 30 किलोमीटर जायचं आहे विरारला. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही दिशेला जाऊन चालणार नाही आहे का. सपोज ते नॉर्थ दिशेला असेल, तुम्हाला नॉर्थ दिशेला 30 किलोमीटरवर गेलात तर तुम्ही विरारला पोहोचणार आहात. सपोज तुम्ही साऊथला गेलात तर तुम्ही चर्चगेटच्या बाजूला गेलात तर तुम्ही विरारला पोहोचू शकत नाही, तुमचं डिस्प्लेसमेंट योग्य ते होणार नाही. त्यामुळे डिस्प्लेसमेंट जी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे. तुम्हाला मॅग्निट्यूड तर माहितीच आहे, 30 किलोमीटर विरार आहे, परंतु ते नेमकं कोणत्या दिशेला आहे म्हणजे डायरेक्शन इज मस्ट, डायरेक्शन ही महत्त्वाची आहे. त्यामुळे मित्रांनो डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड देअरफॉर व्हेलॉसिटी इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. आता व्हेलॉसिटी मीन्स व्हॉट, तर आपण उदाहरण दिलं आहे बघा इथे. एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ व्हेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स मुंबई. आता एखादं विमान जे आहे मुंबईच्या दिशेने जात आहे 500 किलोमीटर प्रति तास वेगाने, म्हणजे मुंबईच्या दिशेने, दिशा तिथे आलेली आहे. सो व्हेलॉसिटी इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. मित्रांनो दिस इज द डिफरन्स बिटवीन स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी एक्सप्रेस ओनली इन मॅग्निट्यूड, बट इन वेक्टर क्वांटिटी दिस एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली वेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑल्सो. डायरेक्शनसुद्धा महत्त्वाची असते. त्यामुळे हा फरक जो आहे तो आहे स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीमध्ये. पुन्हा हा लक्षात ठेवा मित्रांनो. याची डेफिनेशनसुद्धा तुम्हाला विचारली आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय ते तुम्ही लिहिणार आहात. क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन. त्याचप्रमाणे वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन विचारली, द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली वेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन्स आर बोथ. ओके, या डेफिनेशन झाल्या. नंतर त्यांचं डिफरन्स असेल, तुम्ही डिफरन्समध्ये डेफिनेशन लिहा आणि सेकंड त्यांचे एक्झाम्पल देऊन द्या. एक्झाम्पल तुम्हाला स्केलर क्वांटिटी सांगतात की लेंथ, ब्रीथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाईम अशी बरीच आहेत. इथे सुद्धा तुम्हाला बरेच सांगता येते. त्यापैकी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी लक्षात ठेवा. तुमचा डिफरन्स बिटवीन देम तो पूर्ण होईल. ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला हे कळालं असेल. स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीमधला फरक. स्केलर क्वांटिटीसाठी मॅग्निट्यूड आणि वेक्टर क्वांटिटीसाठी आपल्याला मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन हे गरजेचं असतं एक्सप्रेस होण्यासाठी. ओके मित्रांनो, आपण पुढे जाऊया. मित्रांनो पुढचा टॉपिक आहे मास अँड वेट. मास मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो वस्तुमान आणि वेटला म्हणतो आपण वजन. खरं तर वस्तुमान, वजन मराठीमध्ये आपण सारख्या अर्थाने वापरतो नाही का. माझं वजन एवढं आहे, माझं वस्तुमान एवढं आहे, अशा पद्धतीने वापरतो. पण खरं तर त्याच्यामध्ये सायन्सच्या भाषेमध्ये खूप फरक आहे, तो आपण आज बघणार आहोत. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक तुम्ही हा अभ्यासायचा आहे. आधी बघूया आपण मास म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो वस्तुमान. आता मास म्हणजे नेमकं काय, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इनसाइड अ बॉडी इज कॉल्ड द मास. अमाऊंट ऑफ अ मॅटर प्रेझेंट इनसाइड अ बॉडी इज कॉल्ड अ मास. आता इथे पण सुद्धा एक डेफिनेशन दिली बघा, ती तशी डेफिनेशन आहे. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड अ मास. ओके मित्रांनो, मास म्हणजे तुम्हाला कळालं असेल द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते म्हणजे त्याचं मास होईल. आता मॅटर म्हणजे नेमकं काय तुम्ही शिकलात, सबस्टन्स ऑक्युपाय सम मास अँड स्पेस. त्याला आपण मॅटर असे म्हणतो, द्रव्य असे मराठीमध्ये म्हणतो. मग एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जेवढं द्रव्य असेल, जेवढं मॅटर असेल ते म्हणजे त्याचं मास होय. मित्रांनो पुढे बघूया. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रिसिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट विच इज कॉल्ड इनर्शिया. इनर्शिया जेवढा जास्त असणार आहे तेवढं मास जास्त असणार, किंवा जेवढं मास जास्त तेवढा त्याचं इनर्शिया जास्त असणार आहे. म्हणूनच म्हणतात मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ओके, द लार्जर द मास द ग्रेटर इज इनर्शिया. आणि इम्पॉर्टंट थिंग इज मास इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, मास जी आहे ती स्केलर क्वांटिटी बिकॉज इट एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड्स अलोन. फक्त मॅग्निट्यूडने जी आहे ती एक्सप्रेस होते. त्यामुळे मास जे आहे ही स्केलर क्वांटिटी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आता मित्रांनो याचं उदाहरण देऊया. मास इज अ स्केलर क्वांटिटी ही नेमकी का असणार आहे, तर ती फक्त तिच्या मॅग्निट्यूडने जी आहे ती
पूर्णपणे एक्सप्रेस होते, पूर्णपणे आपल्याला कळते. आता माझं वजन समजा 60 kg आहे, तर पूर्णपणे त्याला दिशेची काही गरज नाही. सॉरी, वजन बोललो, मास. माझं मास जे म्हणजे वस्तुमान जे आहे ते 60 kg आहे. त्यामुळे पूर्णपणे ते जे आहे ते एक्सप्रेस झाली, पूर्णपणे कळालं आहे. त्याला डायरेक्शनची आवश्यकता नाही, म्हणूनच मास इज अ स्केलर क्वांटिटी. ओके. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनीवेअर इन द वर्ल्ड. मास जे हे कुठेही चेंज होत नाही. समजा आता मी सांगितलं माझं वजन 60 kg, ते जास्तीत सांगितलं कमी असेल, पण सपोज 60 kg आहे, तर ते मुंबईलाही तेवढंच असणार आहे, विरारलाही तेवढंच असणार आहे, पुन्हा कुठे शिरपूरला गेलो शिरपूरलाही तेवढंच असणार आहे. इवन मी दुबई, अमेरिका कुठेही गेलो तरी ते चेंज होणार नाही. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनीवेअर इन द वर्ल्ड. इवन एनी प्लॅनेट, दुसऱ्या प्लॅनेटवर जरी गेलो तरी ते जे मास आहे ते चेंज होणार नाही. ओके. द क्वांटिटीज ऑफ मास अँड वेट आर हाऊ वी आर डिफरंट. मग नेमका मास आणि वेटमध्ये हाच तर फरक आहे, तो आपण पुढे बघणार आहोत, ते बघूया. पण बघूया वेट म्हणजे नेमकं काय. आता वेटची व्याख्या जी आहे, डेफिनेशन जी ती काय करतात ते बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. मासवरती ॲप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट असं आपल्याला सांगता येईल. मासवरती ॲप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट हे आपल्याला सांगता येईल. बघा मित्रांनो, आपण मास जो आहे तो ग्रॅम्स, किलोग्रॅम्समध्ये आपण व्यक्त करतो. समजा तुम्ही दुकानदाराकडे बघा 5 kg या पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल इन्स्ट्रुमेंट. ओके. या पद्धतीने हे 5 kg आहे, सपोज 5 kg या पद्धतीने हे असेल. ओके. आता 5 kg का की याच्यामध्ये ऑलरेडी अमाऊंट आहे मॅटरची 5 kg, म्हणून याचं मास आहे 5 kg. आता वेट हे 5 kg केव्हा होणार, या 5 kgवर ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲप्लाय होईल तो कोणत्या दिशेने, तर तो ॲप्लाय होईल सेंटर ऑफ द अर्थ या डायरेक्शनमध्ये. ज्यावेळेस तो फोर्स ॲप्लाय होईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ते म्हणजे त्याचं वजन होय, ते त्याचं वेट असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट अन ऑब्जेक्ट टुवर्ड इट्स सेंटर इज कॉल्ड वेट ऑफ द ऑब्जेक्ट. मित्रांनो, हे लक्षात आलं असेल. मास मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने, हे मास इथे आहे, पुन्हा काढतोय 5 kg हे मास आहे. ओके. हे मास म्हणजे काय, यामध्ये असणारं त्याचं जो सबस्टन्स आहे की जो मॅटर आहे तो पूर्ण म्हणजे 5 kg. ओके. विच इज अ स्केलर क्वांटिटी. अँड वेट मीन्स वाय, या मासवरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो ॲक्ट होतो आहे पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेने, नाही का, तो म्हणजे त्याचं वेट, ते म्हणजे त्याचं वेट. थोडक्यात काय, इथे पण मास 5 kg आहे, इथे मास 5 kg आहे, परंतु या 5 kgवर ॲप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स इट्स वेट. सिम्पल. हा 5 kg मास आहे, हा 5 kgवर ॲप्लाय होणारा या पद्धतीने सेंटर, जो पृथ्वीचं सेंटर आहे, अर्थचं जे सेंटर आहे त्या दिशेने ॲप्लाय होणारा फोर्स म्हणजेच काय, वेट, हे आपल्याला सांगते. मित्रांनो, मास इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट्स एक्सप्रेस ओनली इन इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडने तो एक्सप्रेस झालेला आहे, बट हिअर इथे डायरेक्शन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा डायरेक्शन आहे, ते पण कुठे, पृथ्वीवरच्या कोणतीही वस्तू असेल ती जी आहे पृथ्वीच्या सेंटरकडे ओढली जाते बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळे फिक्स दिशा आहे, फिक्स डायरेक्शन आहे, परंतु डायरेक्शन आहे, म्हणून वेट इज द वेक्टर क्वांटिटी. हे मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. ओके. तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं होतं, समजा माझं वजन 60 kg असेल. ओके. ते पृथ्वीवर कुठेही गेलो, कोणत्याही गावाला गेलो, तर ते जे आहे कोणत्याही प्लॅनेटवर गेलो तर ते तेवढंच असणार आहे, मात्र ते मास असणार आहे, लक्षात ठेवा. मात्र वेट जे आहे, वेट म्हणजे काय, तर थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या मासवर लागलेला, तर तो प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. बघा इथे आपल्याला दिलेला आहे, इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. पृथ्वीच्या काही भागांवरती हा वेगवेगळा असू शकतो. माझ्या वजनामध्ये, मासमध्ये फरक पडणार नाही, परंतु वजनामध्ये फरक पडणार. याचं कारण काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो आपण माहिती आहे, कदाचित तुमच्या असेल पुढच्या इयत्तेमध्ये येत आहे, 9.1 समथिंग आहे, त्याच्याने मल्टिप्लाय करावं लागतं, त्यास तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो. आणि हा प्रत्येक ठिकाणी सारखा राहत नाही. हा पोल्सवर वेगळा आहे, प्लॅनेटवर वेगळा आहे, पुन्हा इक्वेटरसुद्धा वेगळा आहे. त्यामुळे वजन जे आहे, वेट जे आहे, हे प्रत्येक ठिकाणी बदलू शकतं. इवन जर मी समजा चंद्रावर गेलो, चंद्रावर एखादा ऑब्जेक्टचं, माझंच काय, ऑब्जेक्टचं वजन आपल्याला कमी झालेलं दिसतं. याचं कारण काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो चंद्राचा, मूनचा
तो पृथ्वीपेक्षा कमी आहे. इथे 9.1 समथिंग आहे, तो याच्यापेक्षा खूप कमी आहे. साधारणपणे निम्म्याच्या वरती त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. त्यामुळे जर आपलं एखादं ऑब्जेक्टचं वजन पृथ्वीवर जेवढं असेल त्याच्या निम्मेपेक्षा थोडं जास्त हे चंद्रावर असतं. म्हणजेच वेट जे आहे हे चेंज होतं, पृथ्वीवरही चेंज होतं, त्याचप्रमाणे इतर प्लॅनेटवरसुद्धा चेंज होतं. मात्र मास जे आहे ते कुठेही चेंज होत नाही. हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. चला पुढे बघूया. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर. तुमची ब्रेन पॉवर वापरायची आहे इथे. वाय वुड द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट बी मॅक्झिमम ॲट द पोल्स अँड मिनिमम ॲट द इक्वेटर. ओके, दुसरा प्रश्न आहे तसं जे वाय इज द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ॲट हाय अल्टिट्यूड लेस दॅन इट्स वेट ॲट द सी लेवल. ओके मित्रांनो, दोन्ही प्रश्न सेमच आहेत. आपण विचार करूया, थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पोल्स आणि इक्वेटरवरती जे वेट आहे ते चेंज का होतं, हा थोडक्यात प्रश्न आहे. बघूया, मी एक आकृती काढतो आपल्या पृथ्वीची. साधारणपणे तशी काढतो बघा. गोल असते पृथ्वी, मात्र थोडी चपटीसुद्धा असते. ओके, या पद्धतीने तिचा शेप असेल. आता इथे समजा हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. इकडे समजा आपण इक्वेटर काढूया, इक्वेटर. ओके, तर मित्रांनो आपण आता बघितलं इक्वेटर. ओके, समजून घ्या इक्वेटर आहे. ओके मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की वेट म्हणजे काय, तर थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन दॅट बॉडी इज कॉल्ड द वेट, थोडक्यात नाही का. आता हे नेमकं कसं डिपेंड असतं बघा. समजा नॉर्थवरती एखादा ऑब्जेक्ट आहे, इथे हा ऑब्जेक्ट आहे, इथे लागणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो ॲड करेल सेंटर टू द अर्थ. म्हणजे बघा, हा जो सेंटर आहे, समजा अर्थचं सेंटर आहे, त्या दिशेने हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल. ओके, या डायरेक्शनमध्ये. आणि मग त्यानुसार त्याचं वेट जे आपल्याला काढता येईल हे मास आणि त्याच्यावर अप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्याचं वजन होईल. ओके, इथे जर बघितलं हा इक्वेटर आहे, इकडे हाच ऑब्जेक्ट आपण नेला आणि इथून जर समजा पुन्हा या मासवरती पुन्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार, तो सुद्धा टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ या साईडने, या पद्धतीने. आणि मात्र हे तुमच्या लक्षात आलं असेल, पृथ्वी जी ती थोडी चपटी आहे, जो नॉर्थ पोल आहे तिथलं जे हे अंतर आहे, पुन्हा पुन्हा करत दाखवते बघा, हे अंतर कमी आहे इक्वेटरच्या यापासून या सेंटरचं. हे अंतर जे आहे, हे अंतर काढतोय बघा, हे अंतर जे आहे हे जास्त आहे, हे अंतर आहे कमी आहे. त्यामुळे हे अंतर कमी असल्यामुळे त्याचं वेट जे आहे हे इकडे जास्त असतं. हे अंतर जास्त असल्यामुळे इक्वेटरचं वेट जे आहे ते कमी असते. ओके, हे याचं उत्तर आहे. त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल. पुन्हा एकदा सांगतो बघा, या पद्धतीने ही पृथ्वी. ओके, नॉर्थपासून जर या पोलपासून जर आपण बघितलं तर हे अंतर कमी येतं आणि हे जे अंतर हे जास्त. जेवढं अंतर जास्त तेवढं वजन जे आहे ते कमी होणार आणि जेवढं अंतर कमी तेवढं वजन जे ते काय होणार, जास्त. कारण की फोर्स जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो असतो त्याच्या इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतो. 1/r². त्याची जी लेंथ आहे त्याच्या स्क्वेअर एवढी असते, म्हणजे इन्व्हर्समध्ये असतो. म्हणजेच जेवढं अंतर कमी, तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, जेवढं अंतर कमी असतं तेवढं वजन जे ते जास्त भरतं, वेट जास्त भरतं. आणि जेवढं अंतर जास्त असतं तेवढं वेट कमी भरतं. म्हणून आपल्याला सांगता येईल वेट जे आहे इक्वेटरचे मिनिमम असतं आणि पोलवर हे मॅक्सिमम असतं. मित्रांनो, व्हिडिओ जास्त लांब येईल त्यामुळे आपण इथे थांबूया. नक्की भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असतं नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, आनंदी राहा. धन्यवाद.